1 मेला ठाण्यातील पहिली डबल डेकर बसचा लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र ठाण्यात कोपरी येथे चार्जिंग स्टेशन आहे. डबल डेकर बस ही दुसऱ्या कंपनीची असल्यामुळे ती त्या ठिकाणी चार्ज होऊ शकत नाही. या डबल डेकर बसकरता वेगळं चार्जिंग स्टेशन उभारण्याची गरज आहे. ही बाब खर्चिक असल्यानं तो खर्च कुणी करायचा हा प्रश्न आता निर्माण झालाय. डबल डेकर बस एकदा चार्ज केल्यावर ती 150 किलोमीटरपर्यंत प्रवास करते. बस पूर्ण चार्जिंग होण्यासाठी 3 तासाचा कालावधी लागतो. नवीन चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी खर्च मोठा असल्यानं हा खर्च नेमका कोणी करायचा हा प्रश्न आता उपस्थित झाला. परिवहन विभागाकडून डेपोमध्ये जागेचा शोध देखील घेतला जातोय. भविष्यात ठाण्याच्या परिवहन सेवेत डबल डेकर बस आणखी 9 दाखल होणार आहेत. पण चार्जिंग स्टेशनच नसल्यानं त्या देखील लांबणीवर जाणार का हा प्रश्न निर्माण झालाय. सध्या ठाणे परिवहन सेवेत ज्या इलेक्ट्रिक बस आहेत त्या ओलेक्ट्रा कंपनीच्या आहेत. मात्र डबल डेकर बस अशोका लँड कंपनीच्या आहेत. डबल डेकर बसचा फज्जा एका महिन्यातच उडाल्यानं ठाणेकरांना डबल डेकर बसचा प्रवास कधी करायला मिळणार आणि पुन्हा ही बस ठाण्याच्या रस्त्यांवर कधी धावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.